सोलापूरचे सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं। या घटनेला जवळपास 8 महिने लोटल्यानंतर आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे। या प्रकरणी मनीषा मुसळेशिवाय अन्य एका महिलेचं कनेक्शन समोर आलं आहे। या महिलेचा फोन आल्यानंतर काही मिनिटातच वळसंकर यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8:40 डोक्यात गोळी घालून जीवन संपवलं होतं। तत्पूर्वी एका महिला कर्मचाऱ्यानं त्यांना 3 कॉल केल्याची बाब या प्रकरणातील अन्य एक आरोपी मनीषा मुसळे यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली। त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना 16 व 17 एप्रिल रोजी पी राऊत यांचे फोन आले होते, असं प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8:40 जीवन संपवलं होतं। तत्पूर्वी 43 मिनिटे अगोदर वळसंकरांना राऊत आडनाव असलेल्या महिलेनं 7:57 कॉल केला। त्यात त्या दोघात 5 सेकंदांचे बोलणे झाले। 8:25 पुन्हा 31 सेकंद बोलणे झाले। त्यानंतर 8:28 18 सेकंद या दोघात बोलणे झाल्याचं नवगिरे यांनी म्हटलं आहे। दरम्यान पी राऊत या वळसंकर आत्महत्या प्रकरणात साक्षीदार व वळसंकर हॉस्पिटलच्या कर्मचारी आहेत।